फोकस मुश्किलला मी बोललो शब्द गणपती बाप्पा खरं म्हणजे राज ठाकरेंनी उलट जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयोग काहीतरी हेतूने मुंबईत आज नाही, ही मुंबई बहुडंगी झालेली आहे ना, बहुडंगी. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांचं योगदान आहे. हे जे काय उद्योग धंदे सगळं आले, बाजारपेठा, हे मराठी माणसांनी नाही निर्माण केलं, अन्य जाती धर्माच्या लोकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. त्यामुळे कोणी नुसतं पॉलिटिकली वाक्य फेकू नये प्रसिद्धीसाठी. आणि तुम्ही मंडळींनी पण कशाला प्रसिद्धी द्यावी? लोकहित, लोककल्याण, जनहिताचं काय, त्यालाच प्रसिद्ध द्यावी. अशा बातम्या त्यांना बरं वाटतं. मी काहीतरी वाक्य निगेटिव्ह बोललो, मिळाली प्रसिद्धी. माझे मुख्यमंत्री ते आंदोलन करणारे राज्यभर. खरं म्हणजे मी त्या उद्धव ठाकरेच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, पण हे देतो मी तुमच्यासाठी. उद्धव ठाकरेवर काय अधिकार आहे हो? या देशात कोरोना आला होता ना, महाराष्ट्रात पण आला. महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने काय औषधं खरेदी केली? मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. औषधाच्या टेंडरमध्ये पैसे कोणी खाल्ले? अजून चौकशी चालू आहे, संपली नाही. अहो, लोकांच्या आजारपणाच्या औषधात पैसे खाणारा उद्धव हा भ्रष्टाचार शब्द बोलायला काय त्याला अधिकार आहे? तो काय आदित्य एन्व्हायरमेंटवर? बरं, उद्धवचा आणि आदित्याचा धंदा काय? कामधंदा, मर्सिडीज फिरवतात, हे फिरवतात. पैसा येतो कुठून? तो सामना किती चालतो? कोण घेत पण नाही, तरी मध्ये नफ्यामध्ये असतो. हा नफा कसा काय दाखवतात इन्कम टॅक्सला? हे कोड आहे. त्यामुळे उद्धवने या भानगडीत दुसऱ्याचा भ्रष्टाचार वगैरे असं बोलणं जाऊ नये. ते जड शब्द आहे, अंगलट येईल. पण उद्धव ठाकरे असं आहे देखील बोलतात की किती संपायचा प्रयत्न केला ठाकरे घराणे संपवायला बसलो नाहीये. उद्धव ठाकरेची शिवसेना संपवायला बसलं. आम्ही सगळे ठाकरे, अनेक ठाकरे आमच्यात पण आहे ना. आम्हाला ठाकरे आडनावाशी काय नाही. बाळासाहेब आमचे होते, त्याच्यामुळे आम्ही निर्माण झालो. पण उद्धव ठाकरे प्रवृत्ती, विकृत प्रवृत्ती, ही आता या राजकारणाला उपयुक्त नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याची जी शिवसेना राहिली थोडीशी आहे पुढे चिल्लर, ती पण संपली. थँक्यू.